आषाढी एकादशीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने आज शाळकरी मुलांची वारकरी दिंडी संपूर्ण शहादे शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती। या निमित्ताने सर्व लहान मुलं आणि मुली यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे। या निमित्ताने खऱ्या अर्थाने वारकरी परंपरा या महाराष्ट्रातली किती सुंदर आहे, किती छान आहे याची संकल्पना आपल्या लहान मुलांमध्ये रुजली पाहिजे। संपूर्ण शहरवासियांना देखील याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि या संपूर्ण शहरामध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारचा या उपक्रमाचा उद्देश होता। या निमित्ताने सर्व जी वारकरी दिंडी आहे सगळी लहान मुलांची ही संपूर्ण शहादे शहरामध्ये परिक्रमण करणार आहे। विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये देखील जाऊन देवाकडे साकडं घालणार आहे की या परिसराचं, इथल्या शेतकऱ्यांचं, बळीराजाचं चांगलं होऊ दे, चांगला पाऊस पडू दे। आधीच या वर्षी पाऊस थोडा कमी झालेला आहे, परंतु एक आशावाद या निमित्ताने निर्माण झालेला आहे की मागच्या 2 दिवसापासून संततधार लागलेली आहे, चांगला पाऊस पडतो आहे। त्यामुळे विठ्ठल रखुमाईकडे देखील हे सर्व लहान मुलं असतील, सर्व परिसरातील लोक असतील, हे सर्वजण साकडं घालणार आहेत की या परिसराचं चांगलं होऊ दे, शेतकऱ्यांचं भलं होऊ दे, असाच या उपक्रमाचा संपूर्ण उद्देश आहे। या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा, सर्व शिक्षक वर्गांचा देखील मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि संपूर्ण परिसरातील लोकांना आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेमध्ये दिंडी काढण्यात आली व सर्व मुला मुलींनी शाळेमध्ये वेशभूषा करून आलेले आहेत आणि आता दिंडी ही पूर्ण शहादा इथे फिरणार आहे। दादासाहेबांनी आमच्या शाळेमध्ये वेशभूषेबद्दलही बोलले व विठ्ठल रखुमाईचे दर्शनही करण्यात आले। जय हरी विठ्ठल। आपल्याला आज सांगतानाच आनंद होत आहे की उद्या आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही आमच्या शेठ विकेशा माध्यमिक विद्यालय व प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीचा सण आमच्या चिमुकल्यांनी अगदी आनंदात साजरा केला। सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये उपस्थित होते आणि पूर्ण शहादा शहरामध्ये ही दिंडी पूर्ण काढण्यात आली आणि आदरणीय अभिजितदादा पाटील यांनी या दिंडीचे पूजन करून ही दिंडी मार्गस्थ लावली। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आज आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला। त्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे शहादा शहराचे प्रथम नागरिक माननीय अभिजित दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसंच त्यांच्या अर्धांगिनी प्रीतीताई यांनी देखील वासुदेवाची झोळी भरली आणि अश्वाचे पूजन करून अतिशय पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः पालखी नेली आणि पालखीचा शुभारंभ करून अतिशय नाचत वगैरे पारंपरिक लेझीम, झांज, फुगड्या या साह्याने ज्ञानेश्वरांचा ग्रंथ पूजन करून पालखी नेण्यात आली। तसंच इथं पालकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या सण उत्सव आणि अखिल महाराष्ट्राचं दैवत पांडुरंग रुक्माई यांची वेशभूषा करण्यात आली आणि आपल्या नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी यासाठी प्रत्यक्ष असं वारीचं दर्शन घडवण्यात आलं। त्याच्यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी, आमचे सर्व कार्यालयीन जे अधिकारी होते त्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने सहभाग घेतला। त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या सुद्धा केल्या आणि लहान मुलांनी टिळा लावणे, त्याचं महत्व हे सुद्धा जाणून घेतलं आहे। तसंच आपल्या विठ्ठल रखुमाई यांना या ठिकाणी का पूजण्यात येतं, त्यांनी विटेवर का उभं त्यांना करण्यात आलं, या मागची जी कहाणी आहे ती सुद्धा जाणून घेण्यात आली आणि आजी आजोबांकडनं जो वारसा चालत आलेला आहे तो पुढे सुद्धा आम्ही आनंदाने साजरा करू, ही परंपरा पुढे नेऊ असं त्यांनी या कृतीतून सिद्ध केलेले आहे। धन्यवाद।